पॅराडाईज. चला, जर फलंदाज लवकर बाद झाला ना तर डकआउटमध्ये लवकर फलंदाज निघायचे. अजून एक नियम आपल्याकडे आणि त्यात जाऊया मॅच समोर. पहिला चेंडू घेऊन जाते राहिल नावाचा गोलंदाज आणि इथे बघायला मिळतो मॅन इन फॉर्म जगदीश आणि एका साईडला विकास नावाचा बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय. जबरदस्त मॅच. एका साईडला आगवान आणि एका साईडला बघायला मिळतो बोईसर पॅराडाईज. आहा, ह्याला म्हणतात ना लक्ष्मी येती घरा तोच दिवाळी दसरा. वन मॅन शो पॅराडाईज संतोष मूर्ती चषक आपण बघत आहात. पहिला चेंडू घेऊन जातो राहील. समोर फलंदाज जगदीश माछी. हा, रेहान नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. सातत्यपूर्ण आता पहिली गोलंदाजी करण्याचं काम करतोय. पहिला चेंडू टटवलाय, सरळ निघून जाईल का? एक धाव. यस नोचा कॉलिंग. इथे बाकी गडी बाद. विकास बाद झालेत. विकास बाद झाले. फिल्डिंग करण्याला थ्रो कोणी केलंय? निशांत पवार. निशांत पवार कडनं थ्रो झाला आणि मोठा गडी तंबूत परतलाय. पहिल्याच चेंडूवर धाव बाद झाले ते विकास माछी. फिल्डिंग केली निशांतनी, थ्रो केला अय्यूनी. तर टायमिंग घेऊ नका. हाच तो कालचा बॅटर ज्याने एकाच साईडला संपूर्ण किल्ला लढवलाय तो तुम्हाला बघायला मिळतोय. मोठा गडी तंबूत परतला. मोठी जबाबदारी होती त्यांच्या खांद्यावरती. आज बाकी तिसरा पण जाऊन आपण बघत आहात बिट्टूला. एका साईडला तुम्ही बघत आहात अशरफ मेमन, एका साईडला प्रशांत पाटील. हे तीन पंच आजच्या दिवसात तुम्हाला बघायला मिळत आहेत. त्याला 20 मिनिटांमध्ये ना 5 षटकं टाकायची आहेत. ही नियमावली कॉम्प्लिटली आहेत. निघून गेलाय. जबरदस्त चौकार तुम्हाला बघायला मिळालाय. सरळ बॅटिंग पाहायला मिळतोय. नेक्स्ट स्टंपवरचा चेंडू तो अनड्राईव्ह केलाय आणि विजेच्या धगधगाच्या स्पीडने सरळ चेंडू निघून गेला सीमा पलीकडे. 4 धावा. जितेशकडे खूप मोठी क्षमता आहे. कालच्या दिवसात देखील अशीच बॅटिंग जितेशकडने केली. जी हिंमतला त्याने स्ट्राईक दिला होता ना, अफलातून बॅटिंग तुम्हाला कालच्या दिवसात पाहायला मिळाली. पहिला चेंडू धावबाद, दुसरा चेंडू गडी बाद झालाय. पॅराडाईज लक्ष ठेवा, 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं टाकायची आहेत. ह्याची तुकड्या नोंद असू द्या. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू रेहान हाताळतोय. ओ, चेंडू पडल्यानंतर खाली राहतो. ह्याच्याकडे एक खासियत आहे. या गोलंदाजाचं कोणत्याही विकेटवर जा चेंडू खालीच राहतो. किती मोठे विकेट बघवा. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळतायत. हलक्या हाताने खेळून काढलाय. कव्हरच्या रिझनला गेले. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाशी विचार केला 5 धावा या फलकावर लागतात. आजच्या दिवसातला दुसरा उपउपांत्य फेरीचा सामना आपण बघत आहात. ते म्हणजे निश्चितच जय जोगनादेव आगवण वामिका स्टार विरुद्ध बोईसर पॅराडाईज. इथे बाकी सरळ चेंडू खेळ होते. कव्हरच्या क्षेत्रात हे जबरदस्त गुड्डू आहेत का तिकडे? गुड्डू आहेत ना? जबरदस्त क्षेत्र गुड्डूकडनं पाहायला मिळालं. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू रेहान हाताळत आहेत. चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो. इथे क्षेत्ररक्षण झालं पण थोडंसं बॅलेन्सिंग झालं. खाली बसले गेले आणि विशालने क्षेत्ररक्षण केलं पण 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. आणि या एका धावांची विचार केली तर फलका धावसंख्या लागते ती 6. जबरदस्त मॅच जिथे सर्वांचं लक्ष लागलं गेलं आहे आणि खऱ्या अर्थाने प्रत्येकजण घरात मोबाईल खोलून बसला असेल ना तर हीच मॅच बघत असेल. वन मॅन शो आयोजित संतोष मूर्ती चषक. या स्पर्धेचं पहिलं बक्षीस आहे 75,000 रुपये रोख कॅश आणि एका साईडला ती ट्रॉफी मी मागाशी तुम्हाला दाखवली. दुसरं बक्षीस आहे 40,000 रुपयांची ट्रॉफी. तिसरं आणि चौथं 10,000 रुपये. मॅन ऑफ दी सिरीजसाठी असणारी सायकल भौतेश राव त्यांच्याकडे आम्हाला दिली गेली सायकल आपण बघत आहात. त्या व्यतिरिक्त अजून एक ट्रॉफी आहे आणि अनेक बक्षीस. आता बाकी गोलंदाजामध्ये आणला यावेळेला बाकी विशाल आगरे नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. आज त्याला गोलंदाजी द्यावी लागेल कारण आता 6 षटकाचे सामने आहेत. तुम्हाला 4 गोलंदाज हे वापरायचेच आहेत. पहिलं षटक संपलंय. जरी एक गडी बाद झाला ना 6 धावा फलकावर लागल्यात. अयुला बघितलं जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळतात ते म्हणजे विशाल.
बॅकफुटला गेलाय, मोठा फटका खेळायचा होता, एज लागली, डिक्लेअर झोनमध्ये गेला. एक धाव ही तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावांशी विचार केला 7 धावा ह्या फलकावर लागल्यात. विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण लाईव्ह टेलिकास्ट बघत आहात. उर्वी डीजेच्या माध्यमातून आपण समालोचन ऐकत आहात. डीजे त्यांचं आहे. आणि साहित्य मी मंडप डेकोरेटर डिक्लेअर झोन मी जातोय म्हणजे निश्चितच रोहन नाना आणि जब्बीर खान यांचं सनरफे मंडप डेकोरेटर. याच्यामध्ये लाइटिंग हे स्टेज आपण बघत आहात. अतिशय सुसज्ज आयोजन, ज्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. वन मॅन शो क्रिकेट क्लब आयोजित. जबरदस्त चेंडू पडल्यानंतर खाली होतो, याहीपेक्षा सुंदर पद्धतीने खेळून काढला. बॅकफुटला गेला, चेंडू पंच केलं, चेंडू हवेमध्ये गेला. पॉईंटच्या दिशेने पण एक धाव तुम्हाला बघायला मिळते आणि 9 धावा या बाकी फलकावर लागल्या जात आहेत. पुन्हा त्रिफळाची झलक, इथे त्रिफळाची झलक. तुम्ही सफल झालात. लेग स्टंपला चेंडू क्लिअर कट डन करून उडवलाय आणि इथे बाकी दुसरा गडी तंबूत पुरलाय. चला जा, नवीन बॅटर तुम्हाला बघायला मिळते. तो जयेश नावाचा बॅट्समन तुम्हाला बघायला मिळतोय. आहे क्षमता आहे. हल्ली यावर्षीपासून तो खेळायला सुरुवात केल्या संघामध्ये, पण पूर्वी कधी बॅटिंग यायची नाही. जयेश एक जुना खेळाडू म्हणून म्हटलं जात आहे. जेव्हा जेव्हा गरज पडलाय संघाला तेव्हा धावलाय, आपल्या संघासाठी धावा केल्यात. बघूया आज कशा पहिले बॅटिंग करतात. जबरदस्त चेंडू, इथे जास्त कॉलिंग झाला आणि बघता बघता गुड रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त रन्स तुम्हाला बघायला मिळालं आणि इथे दाखवी धावसंख्या 1 ने वाढते. 10 धावा झाल्यात. 2 गडी तंबूत परत. पहिलाच गोल्डन डकचा शिकार झाला. एकीनं खेळता चेंडू गोल्डन डक नाही त्या 10 धावा झाल्यात. 2 गडी बाद. जबरदस्त मॅच इथे आपण बघत आहात. मागील 3 दिवसापासून स्पर्धा बघत आहात. असंख्य असंख्य लोकांचा सपोर्ट आणि प्रेक्षकांची नांदी लागणारं ही टुलाड आपण बघत आहात. चारी साईडला बघावं, खचाखच भरले प्रेक्षक तुम्हाला बघायला मिळतात. त्याचप्रमाणे उत्कृष्ट स्टॉल, मग आमलेट पाव, वडापाव, कोल्ड्रिंक असे अनेक प्रकारचे स्टॉल देखील बघायला मिळाले. जणू काही यात्रेचं स्वरूप बघायला मिळावं. थोडंसं हातातून चेंडू सुटला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. 11 धावा या फलकावर लागलात. लक्षात ठेवा, 4 षटकानंतर तुम्ही जेव्हा आमचं ड्रिंक ब्रेक येते तेव्हा एक खेळाडू आपल्या संघाशी बोलायला येऊ शकतो. हा नियम आहे. 4 षटकानंतर जेव्हा ड्रिंक्स ब्रेक येते ना तेव्हा एक खेळाडू संघाचा कोणता देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्या खेळाडूला सूचना देण्यासाठी येऊ शकतो. हा या स्पर्धेचा नियम आहे. जबरदस्त चेंडू खडे खडे निघून गेला. जबरदस्त शॉट. ना खाडीत ना दर्यात ना आगवनमध्ये, हे तर पंचायतच्या फक्त क्रीडांगणावर लोक बघतात. ते म्हणजे माशीचा आवाज आहे. आगवनकर किती जोरदार टाळ्या असून द्या. यास हे प्रेम आहे. हे क्रिकेटचं प्रेम आहे. हे क्रिकेटवर गाव आगवनकर आहेत आणि नेहमीच प्रत्येकाला सपोर्ट करणारे गाव तुम्ही पाहिलं. हो चान्स होता आहे, पण त्याहीपेक्षा पोहोचले तसं वाटायला हरकत नाही. काय रनिंग बिटवीन विकेट तुम्हाला बघायला मिळाले. चित्त्याच्या वेगाप्रमाणे धावलेत आणि एका धावानेशी विचार केले 16 धावा या फलकावर लागल्यात. मित्रांनो, आजचा सामना 6 षटकाचा आहे. गतवर्षीचे 2 दिवसाचे गणित वेगळी होती. आता बाकी जॉमेट्री प्लस गणित अशा पद्धतीने तुम्हाला खेळावं लागेल आणि तुम्हाला इथे बांधावं लागेल. 2 मोठे मातबर संघ एकमेकांसमोर खेळत असताना इथे बाकी प्रॉपर क्रिकेट खेळत हलक्या ट्रेन खेळून केला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावांशी विचार केला 17 धावा ह्या तुम्हाला बघायला मिळतात. एका साईडला तुम्हाला जितेश आणि एका साईड जगदीश म्हणून बघायला मिळतात. जितेश म्हटला की जुना जाणता खेळाडू, पण हल्ली खूप काही चेंजेस झाला आहे. आगवण संघामध्ये बॉलिंग याच्या चेंजेस झाला आहे. बॅटिंग लाईनअप चेंजेस झाले आहेत. पुन्हा एकदा रेहान. ओ इथे बाकी पंजा बघायला मिळतोय. 5 धावा. गरज नव्हती थ्रो करण्याची. 1 धाव गेली तर जगदीशच्या मागे लागलेत आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळाला. बघा कशा पद्धतीने ओव्हरथ्रो झाला आणि सरळ चेंडू निघून गेला पंजासाठी. ओव्हरथ्रोचे 4 आणि 1 धाव केला म्हणजे पंजा बघायला मिळतोय. आणि या 5 धावांची धावसंख्या होती ती 22 धावा. चला टायमर चालू, लक्षात ठेवा.
चला इथे बाकी पुन्हा तुम्हाला एक धाव बघायला मिळते. एका धावांचा विचार केला 3 षटकं आणि 23 धावा. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. सुरुवातीच्या पहिल्याच चेंडूवर गडी गेल्यानंतर कसं सावरायचं, कसं खेळायचं, संकटाला देखील किती मात द्यायचं, समुद्रात जरी मोठी भरती आली, खाडीमध्ये जरी पाणी आलं तसे आगवणला कसं वाचवायचं, हे जे बघायला मिळतं तर क्रिकेट पाहायला मिळते. बघा आमच्या महिला ताई कशा पद्धतीने मॅचचा आनंद करतात. त्यांच्या असणाऱ्या बाजूला आमचे चंद्रकांत दादा चमकताना बघायला मिळत आहेत. मिनिटं 23 सेकंदामध्ये तुम्हाला 2 षटकं पॅराडाईज संघ हाताळायची आहेत. आतापर्यंत 3 षटकं झालीत आणि 3 षटकं धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते. 23 2 गडी बाद. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. जितेशचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. एक्सपिरियन्स इज अ जयेश, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हणतात ना, ते तुम्हाला बघायला मिळतात. बरेचसे संघ असे बघितले एकच बॅट बदलतात. ते दिवस पलटलेत. अशाच पद्धतीच्या एक आवडली की 3 बॅट घेऊन ठेवायचा, म्हणजे हे वेळ तुम्हाला वाचायला बघू शकते. पुन्हा विशाल आग्रे नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळालाय. कट केला, यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निघून गेलाय. इथे बाकी पुन्हा एक धाव तुम्हाला बघायला मिळते. आणि एका धावांशी विचार केला. आमचं व्यासपीठ बघत आहात. आदरणीय अंकुशदा तिथे बघतायत. संजय मात्रे साहेब तुम्हाला बघायला मिळत आहेत. अनेक अनेक मान्यवर यतीन भोईर साहेब हे देखील तुम्हाला बघायला मिळत आहेत. सचिन भोईर साहेब होते. हो इथे पंच खुणावतात. दिस इज अ व्हाईट बॉल. धावसंख्या 1 निवारते. धावसंख्या होते ती 26 धावा. दुसरा उपांत्य फेरीचा सामना. खराब किपिंग डॉट चेंडू सोडला यष्टीरक्षकाने. 22 रुपये धावसंख्या 1 वाढते आणि धावसंख्या होते ती 27. यानंतर बाकी सामना असताना मला वाटते तारापूर आणि जय हनुमान उनभाट असं असेल. यानंतर बाकी तारापूर आणि जय हनुमान उनभाट इनिंग टॉससाठी यायचं आहे. गुड बॉलिंग. चेंडू पर्यंत वेगाने निघाला. क्षमता आहे या गोलंदाजाकडे. जब्बीर आपल्या कानमंत्राने सुखद आवाजाने काहीतरी सांगतात की कॉन्फिडन्स रखो, कॉन्फिडन्स इझी पकडणं आहे असं म्हटलं जात आहे. पुन्हा विशाल समोर आहे तो म्हणजे फलंदाज. मोठा फटका खेळायचा. चेंडू पडण्याचा थोडासा हळूवार आला. त्याची बॅट अगोदर फिरली गेली. पंच खुणावतात. दिसेल 22 धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होते ती 28 धावा. 4थं षटक मार्गस्थ आहे. एक रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये. जसं कोल्हापूरला जायचं, तिखट रसा खायचा, भेळ घेतली की त्याच्यावर मिरची टाकावं आणि कशी तिखटपणा वाटावं, अशा पद्धतीची बेहतरीन रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये 2 तगडे प्रतिस्पर्धी एकमेकासमोर खेळत आहेत. हो इथे रेहानच्या हातामध्ये सरळ चेंडू गेला. त्याचं सेफ हँड. एकंदरीत 4 षटकं संपली. 28 धावा झाल्यात. हा टायमर थांबवलाय आपण. ड्रिंक्स ब्रेक्स आहे. टायमर थांबवलाय आणि ड्रिंक्स ब्रेकमध्ये आपण खेळाडू जाऊ शकतात. पॅराडाईज तुमचा कोच असेल, तुमचा देखील येऊ शकतो एखादा खेळाडू. आपण बघितलं तारपा नृत्य, तारपाचं गाणं ऐकलं. कालच्या रात्रीत देखील आपण अनेक अशी गीतं ऐकलीत. आणि खऱ्या अर्थाने जर विचार केला ना, या स्पर्धेचं मानांकन, या स्पर्धेने केलेलं नाव, या स्पर्धेने कमावलेली पोचपावती, खऱ्या अर्थाने संतोषला कशी श्रद्धांजली द्यायची ना, हे प्रत्येकाने बघून घेतलंय. जबरदस्त आयोजन. वेळेचं महत्त्व काय असतं ना, सेकंदाला मिनिटाला, हे ह्या टुलावर प्रत्येकाला बघायला मिळालं. माझ्या आयुष्यामधले मी लेट केले, अंडरामध्ये आलोच नव्हतं. आतेजींच्या प्रयत्नामुळे मी अंडरामध्ये आलो. पण सर्वांना वेळेवर सुरुवात करण्याची स्पर्धा. नो डाऊट आम्ही नियम दिले, त्या नियमात तुम्हाला यावंच लागेल आणि त्या नियमाचं सातत्यपूर्ण 7 दिवस पाडा वाचला गेला. आता बाकी गोलंदाज बघायला मिळतो. कालचा राजा आणि आजचा प्रजेवर धावणारा तो गोलंदाज आहे म्हणजे तौशिफ.
4 षटकं संपलीत, 28 धावा झाल्यात, 2 गडी बाद झालेत. अजून देखील तुमच्याकडे 7 मिनिटं आणि 49 सेकंद आहेत, त्याच्यात तुम्हाला हे षटक टाकायचं आहे. आणि यानंतर बाकी जय हनुमान आणि एका साईडला तारापूर दोन्ही संघ यायचे आहेत. नाणेफेकीसाठी आपण इनिंग ब्रेक टॉस करणार आहोत. स्ट्राईकवर आहे जगदीश आणि गोलंदाज बघायला मिळतो तो म्हणजे तौसील नावाचा गोलंदाज. भन्नाट वेगवान मारा करतोय. इथे चेंडू जातोय डॉट. पुण्याच्या तौसील मार्गस्थ होते. समोर आहे तो म्हणजे जगदीश 14 धावावर खेळतोय. 13 चेंडू सरळ हातामध्ये सेफ फॅन सरळ हातामध्ये गेलाय आणि चेंडू जातोय तो निश्चितच जब्बीर खानच्या हातामध्ये. पण हा बॅटर असा आहे ना, शेवटच्या 3 चेंडू देखील 3 चौकार मारू शकतो. कारण जबरदस्त मॅन इन फॉर्म सातत्यपूर्ण बॅटिंग करण्याचं काम या जगदीशने केलंय. DRS घेऊ. यष्टरवर चेंडू आदळला. आम्हाला पंच सांगतात ते आम्ही दाखवतोय, ते काम करायचं आहे. मोठा झटका बसला. कालचा हिंमत दाखवणारा बॅटर आलाय. आज देखील तसं करेल का? न घाबरता न डगमगता कालचे 4 चौकार त्या लागोपाठ आणि हॅट्रिक कालच्या दिवसांनी बघायला मिळालेली. अशीच परिस्थिती होती. धावा होत नाही. बघा कशा पाय लागलाय. हे कॅमेऱ्यामध्ये वर्क आहे. बघा बॅटला चेंडू लागल्यानंतर लेग स्टंपला चेंडू कसं घासून गेलाय हे बघायला मिळते. खूप चांगलं युनिट. म्हणजे कोणत्याही माणसाच्या मनात शंका न राबणार, जरा देखील पाल चुकणार नाही अशा पद्धतीचं 20 नेटवर्कचं हे तुम्हाला काम बघायला मिळते. सुपर क्वालिटी, व्हॉट अ क्लास. आणि काय कॅमेरामॅनचं निरीक्षण आणि घेतलेली फोटोग्राफी ही तुमच्यावर पोचवली जाते. जाऊया आता बघा हिंमत नावाचा बॅटर बघायला मिळतोय. गुड बॉलिंग. आतापर्यंत किती चेंडू टाकले? 4 चेंडू टाकले. 4च्या 4 डॉट टाकले. आता पण एक देखील मॅडम षटक नाही. हे जाईल का हे बघायला मिळतंय. जबरदस्त गोलंदाज यावर्षी त्याला खेळवलं गेलं आणि खेळल्यानंतर जी काही गोलंदाजी टाकतोय भन्नाट वेगवान मारा. तौसीर नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. समोर हिंमत नावाचा बॅटर आहे. ओ इथे नो बॉल. धावसंख्या 1 वाढते, अतिरिक्त वाढते. 29 धावा फलकावर लागतात. 5वं षटक मार्गस्थ आहे. जबरदस्त मॅच. मैदानाच्या आतमध्ये काटेकी टक्कर, द्वंद्व चेंडूचं युद्ध बघायला मिळते. चेंडू टट्टवलाय. काय कव्हर बघायला मिळते. विराट कोहली स्टाईलचं सेफ आउट आणि शॉर्ट रन. मध्ये कशा पद्धतीने विराट कोहली टाईप बॅटिंगला खेळलाय. टान्स उघडला आणि जबरदस्त चौकार तुम्हाला बघायला मिळणार. हीच तर क्वालिटी तुम्हाला अंडरआर्म क्रिकेटमध्ये बघायला मिळते. आणि म्हणूनच तर सोन्यापेक्षा जास्त महाग आहे तर अंडरआर्मच्या धावा महाग आहेत हे तुम्हाला बघायला मिळते. व्हॉट अ बॅटिंग. कालची हिंमत, आजची हिंमताची दाद असं तुम्हाला बघायला मिळते. जो नवीन बॅटर तयार झालाय आता जग्गू आणि जरी विकास गेला तरी ह्या बॅटरकडे मोठी भूमिका बघायला मिळते. काल देखील अशीच बॅटिंग पाहायला मिळते. 33 धावा झाल्यात. आहे दादा आहे. टेन्शन घेऊ नका. नाही नाही चला बॅट्समन या या. हाँ रिव्यू ले सकते, एक्शन है बिल्कुल. हाँ यस डेलीब्रेट नहीं है. आपने एक्शन लिया. हम पर आइए ना. उनके साथ क्यों बात करते आप देखिए.
अरे दादा या अंपायर त्यांच्याशी डिस्कस करू नका. तुम्ही बघा, तुम्ही डिसिजन द्या ना. कशाला राहता अंपायर? या इकडे, तुम्ही बघा, द्या, डिस्कस नका करू. मग ते कसं दिसतं ना बघा. एवढी मोठी स्पर्धा आहे. प्रशांत या बाजूला उभे राहा. आहेत ना तिकडे अंडराम खेळे, एवढे मोठे खेळाडू आहेत आपल्याकडे. मेमन साहेब आहेत. मेमन साहेब बघा व्यवस्थित सांगतात. तुम्ही देखील खूप वर्ष क्रिकेट खेळलेत. डिसिजन आहे. बाकी कोणी बघू नका हां प्लीज. निश्चितच मोठी काटेकी टक्कर. दोन्ही संघ विचारणा करणार. धावा कशा थांबतात दोन्ही संघ विचार. धावा हव्या पाहिजेत. पॅराडाईजचं देखील बरोबर आहे, त्यांचं देखील बरोबर आहे. ॲक्शन आहे म्हटलं. एक धाव बघायला मिळते. हा ही बघा, हे बघा ॲक्शन. दॅट्स अ कॉफी. एकदा 20 नेटवर्कसाठी जोरदार असायला पाहिजे. प्रत्येक अंशानं अंश दाखवणारा हे 20 नेटवर्कचं काम. एवढी मोठी ॲक्शन आहे. धावसंख्या एकने वाढते. यस, लेग बाय लेग बाय. धावसंख्या एकने वर धावसंख्या होते ती म्हणजे 34. या षटकामध्ये फक्त धावा आल्यात त्या 6. आता बाकी जब्बीर खान तुम्हाला बघायला मिळतील. 34 धावा झाल्या. शेवटचं षटक घेऊन येतात. बघूया कशा पद्धती. जोरदार टाचा. 34 टायमिंग बरोबर आहे. परफेक्ट टायमिंग आहे. हां, आखरी ओवर 5 परफेक्ट टाइमिंग हुआ है. रिव्यू खत्म. यस, पैराडाइज का रिव्यू खत्म हो चुका है. एकच रिव्ह्यू प्रत्येक संघाला असणार आणि पॅराडाईजचा रिव्ह्यू समाप्त झाला. गुड क्वालिटी वर्क. काय कॅमेरामॅन बघायला मिळाला. जबीर खान घेऊन जातात चेंडू. मोठा फटका खेळायचा होता. पॅराडाईज चालला. एक धाव बघायला मिळते. काय नाही, बाकी एक धाव पूर्ण होते आणि एका धावाची धावसंख्या होते ती म्हणजे 35. 35 धावा. जबरदस्त मॅच. पहिलाच गडी शून्यावर बाद झाला असता. ज्या पद्धतीने बॅटिंग केलं ना जय जगुनाथ आगवण वामिका स्टार यांचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. प्रेक्षक वाढत जातील. रात्र जशी होईल तशी अजून प्रेक्षक तुम्हाला बघायला मिळेल. यूट्यूबवर वॉचिंग देखील खूप करतात. संपूर्ण जगभरामध्ये नव्हे तर देशाच्या पलीकडे देखील स्पर्धा वॉचिंग करतात. जेव्हा तारापूरचा संघ आहे तेव्हा लंडनला देखील मॅच बघतील. ओ इथे बाकी बॉक्स विकेट. हळुवारपणे चेंडू टाकला आणि ही एक जब्बीरची कलात्मक गोलंदाजी आहे. तुम्हाला मुद्दाम जाणून बुजून ते फ्लाईट देतात आणि तुम्ही ड्राईव्ह करण्याची चेंडूची बॅट वर जाते आणि बॉक्स आउटचा विकेट. चला तर नवीन लवकर क्रॉस करा. कोणता फलंदाज येतोय? उमेश माची नावाचा बॅटर. ह्याच्याकडे देखील क्षमता आहे. उरलेल्या 4 चेंडूमध्ये जरी समजा 5-6 धावा आल्या तर 40 इज अ बिग टार्गेट. या अशा षटकात तुम्हाला बघायला मिळू शकेल. कारण क्षेत्रक्षणामध्ये 10-12 धावा वाचवण्याची ताकद तुम्हाला आगवणच्या संघामध्ये बघायला मिळते. आणि अजून देखील हिम्मत मैदानामध्ये. जमेची बाजू काय माहिती आहे का? 4 चेंडू बाकी असता देखील हिम्मत मैदानामध्ये आहे. आणि आता न्यू बॅटर तुम्हाला बघायला उमेश माशी. याच्याकडे देखील क्षमता आहे. जेव्हा जेव्हा गरज पडल्या अशा परिस्थितीमध्ये अनेक वेळा आपल्या संघासाठी तारण करता म्हणून काम करणारा हा फलंदाज आपल्याला बघायला मिळाला आहे. वन मॅन शो आयोजित संतोष मूर्ती. वेगवान मारा, वेगवान मारा. ओ खराब तो झाला असता. बाल बाल बच गया. जब्बीर तोंडाने कमी बोलतो, डोळ्याने जास्त पाहतो. आणि हा हॉलीबॉल पट्टू होता एक स्मॅशर म्हणून त्याने चेंडू अडवला. अन्यथा बाकी त्याचं काम नव्हतं. पुन्हा एकदा आपल्या सगळ्याला पुढचा चेंडू. एकच धाव बघायला मिळते. एका धावांची धावसंख्या होती ती म्हणजे 36. अजून देखील 3 चेंडू बाकी आहेत. 2 बाकी आहेत, माफ करा, शेवटचे 2. 2 टू गो. हा चला टॉससाठी यायचं आहे. दोन्ही संघाने एका साईडला तारापूर आणि एका साईडला संघ बघायला मिळतो जय हनुमान उनबाट. जिथे जुळतील आमचे संतोष पाटील साहेब तुमच्याशी जॉईन होतील. काय गॅप बघितलाय. मी म्हटलं ना की हिम्मत अजून मैदानामध्ये आहे. ना हिम्मत हारेंगे ना लढेंगे. हारी हुई बाजी को जीतने वाले को बाजीगर कहते हैं. ह्याच्यावरनं मला एक कविता आठवली गदी माडगुळकरांची. सैनिक हो तुमच्यासाठी. माझा भारतीय सैनिक काय म्हणतो की आम्ही तुमच्यासाठी आहे. तसं हिम्मत म्हणतो मी आहे आगवणकरांसाठी. जरी विकास गेला, जरी जगदीश गेला तरी घाबरणार नाही. पण जिथपर्यंत हिम्मत नावाची दाद आहे तिथपर्यंत हिमतीने खेळत राहणार. आणि बघता बघता आज देखील 2 बावंटी त्याच्या बॅटीने आल्यात. आणि आता खऱ्या अर्थाने धावसंख्या उभारली गेलाय ती म्हणजे 40. आणि फायटिंग स्कोर जो पाहिजे तो तुम्हाला उभा केलाय. आणि ह्यालाच तर म्हणतात ना बॉक्स क्रिकेटची रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळते. 2 टॉपर संघ एकमेकांसोबत खेळत असताना इथे बाकी बघायला मिळते. डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. 41 धावा फलकावर झाला. डीजे थांबा विजयासाठी 42 धावा या बाकी पॅराडाईज संघाला करायच्या आहेत. पण तत्पूर्वी आपण जातोय टॉस बॉक्स मध्ये जिथे संतोष पाटील तुम्हाला पाहायला मिळतील. आणि 2 संघ बघायला मिळतात. एका साईडला तारापूर आणि एका साईडला संघ तुम्हाला बघायला मिळेल जय हनुमान उनबाट.
आणि ह्यानंतर मग चौथा सामना तुम्हाला बघायला मिळेल आमचा मुख्य आयोजक वनमॅन शो आणि त्यांच्यामध्ये ग्रामीण भागातून निघालेला संघ बघायला मिळतो अल्लाळी. हे आजचे 4 क्वार्टर असतील. पण त्याहीपेक्षा मी खरोखरच आमच्या लकी ऑप्टिकलच्या मनापासून धन्यवाद देईल. तुम्ही आम्हाला कुपन देखील दिलात. त्या चष्म्याच्या बॉक्समध्ये एक कुपन आहे आणि त्याची व्हॅलिडिटी आजपासून ती शेवटच्या मे महिन्याच्या 25 तारखेपर्यंत 1 महिन्यामध्ये जायचं. ज्यांना गॉगल मिळाला आहे त्यांच्या घरातलं आई बाबा नातेवाईक मित्र कोणीही गेलं की 25% डिस्काउंट हे तुम्हाला दिलं जाईल. अवर ट्रू संतोष पाटील. थँक्यू व्हेरी मच. आपण जाऊया टॉसकडे, जिथे साई शांती एंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर भोवतेजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. या सर, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार, एका बाजूला संघ असेल तारापूरचा संघ आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जय हनुमान उनभाट. एक बिग फाईट, एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ज्या दोन संघामधली ही लढत आणि दोन्ही संघाचे कर्णधार या लगेचच. उनभाट संघ जय हनुमान उनभाट संघ या लगेचच. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करतोय, त्यासाठी प्लीज आपण यायचं आहे लगेचच. उनभाट संघ चला या मित्रांनो, तुम्हाला वारंवार सांगणार नाहीये की नियम आहे ना ते पालन करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचं आहे, कारण का तुमची बाईट घेता येईल. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. संतोष स्मृती चषक 2026चं हे भव्य दिव्य आयोजन. आणि या आयोजनामध्ये पाहिलं तर ही दुसरी लढत, आज ग्रँड फिनाले, शेवटचा आणि अंतिम दिवस आपण पाहतोय. या अंतिम दिवसामध्ये जो प्रेम लाभलाय खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपल्या सर्वांचं ज्या पद्धतीने आज या मैदानामध्ये उपस्थित आहेत. जरी स्पर्धा यूट्यूब लाईव्ह जरी असली तरी आज या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक ज्या पद्धतीने आपण पाहतो. नेहमीच पंचाई गावामध्ये जी प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते ही मोठ्या प्रमाणावर असते आणि खास करून आगवणकरांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात होईल मॅचला. जाबीर खान एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नक्कीच फलंदाज सोहिल नॉन स्ट्राईक एंडवर, तर गोलंदाजी माकवर गोलंदाज पाहायला मिळेल तो म्हणजेच हार्दिक. ओहो, पहिला चेंडू या ठिकाणी टटवलाय. जयेश माची त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, चेंडूला अडवतोय, रन्स मिळणार नाहीये. एक काटेकी टक्कर ज्या पद्धतीने म्हणतात ना, जो मुंबई आणि चेन्नई मधला सामना झाला होता तसाच सामना आज देखील आपल्याला पाहायला मिळेल या मैदानामध्ये. जिंकण्यासाठीचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. 42 धावांचं चांगली बॅटिंग नक्कीच हिम्मतने देखील केली होती. त्याचप्रमाणे जगदीश जितेश याची बॅटिंग पाहायला मिळाली. याही वेळेस आपण पाहतोय चेंडू जर पाहिला तर पायाला लागतोय आणि इथून नक्कीच लेग बाईटच्या रूपाने ही रन्स मात्र काउंट केली जाईल. खूप चांगली स्पर्धा, नेहमीच चर्चेत असणारी स्पर्धा. कारण की विचार केला तर जेव्हा सीझन चालू होते तेव्हा पंचाईची स्पर्धा कधी येते ते मात्र नक्कीच त्याची वाट पाहिली जाते. आणि हे भव्य दिव्य आयोजन नवीन काहीतरी असतं. यावर्षी देखील जे अनाऊन्समेंट केलं आहे ते खरोखरच खूप मोठं आहे. कारण सलग 3 वर्ष या स्पर्धेवर जो हक्क गाजवेल, जो विजय होईल, तो 4 व्हीलरमध्ये तो संघ आपल्याला जाताना पाहायला मिळेल. इथून आपण पाहतोय
चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 2 धावा, सुरेख गोलंदाजी. याही वेळेस आपण पाहतोय लेग कटर चेंडू पाहायला मिळतोय. हार्दिक कमी वयात आपल्या संघामध्ये चांगली एंट्री घेतली, गोलंदाजाची गरज होती. एक काळ असा होता की विकासने देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि आता मात्र आपण पाहतोय गोलंदाज पाहायला मिळेल. याही वेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू आहे. ओहो, या वेळेस मिळेल विकेट, बिग विकेट. सोईल बॅक टू द डग आउट. इथून जर पाहिलं तर कुठेतरी विचार केला होता रन्स घेण्याचा, परंतु त्याला माघारी पाठवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. स्वतः हार्दिक फॉलोअर थ्रू मध्ये चेंडूला अडवला आणि त्यानंतर पाहतोय आपण सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले नक्कीच पाहायला आवडेल सर्वांना. दिवस आपण 5-5 षटकांचे सामने अनुभवले. यावेळेस हो, क्या बात आहे. सर्वात मोठी सफलता पुन्हा एकदा पॅराडाईज टीमचा अयान. कारण अयानकडे आत्ताच्या घडीला जर पाहिलं तर मोठा फॉर्म होता, त्याला कुठेतरी माघारी परतवलाय. नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहतोय लेग स्टिक पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकली. वाह, कमालीची गोलंदाजी. 1 ओव्हरमध्ये 2 सफलता मिळते कोणाला तर हार्दिक माची याला. चेक. चला आपण बघत आहात जय हनुमान संघ आलाय. वेळेवर या, आपल्या बाहेर घेता येतील. तारापूर संघ आले तर नाणेफेक. जय हनुमानचा संघ आमच्याकडे आलाय. आपली उपस्थिती असणे पाहिजे आणि वेळेवर टॉस व्हायलाच पाहिजे, कारण तुझी बाईट आम्हाला घेता येते. मग कसं होतं टॉस करायचं आणि पळवा पडेल, तसं नाही आहे. एक सुंदर आयोजन, सुंदर नियोजन आपण बघत आहात. तारापूर संघ प्लीज नाणेफेकीसाठी यायचं आहे. जय हनुमान संघ आमच्या समेत रेडी आहे. अवर टू कॉमेंट्री बॉक्स. सुरेख या ठिकाणी आपण पाहतोय. आता मात्र फलंदाजीसाठी नक्कीच पाहायला मिळेल निलेश मिश्रा म्हणजेच छोटू आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जब्बीर आहे. जोपर्यंत जब्बीर आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे, कारण की कित्येक मॅच जब्बीरने देखील या दबावामधून नक्कीच पुढे नेताना पाहायला मिळालेत. आज स्वतःची जबाबदारी त्याला घ्यावी लागेल. ही मॅच जिंकायची असेल तर त्याला खेळावं लागेल. पण तो दुसऱ्या बाजूला कमालीची गोलंदाजी करताना आता मात्र प्रिन्स आलाय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2. याही वेळेस पायावर चेंडू आदळतोय. इथून जर पाहिलं तर बॅट लागत नाहीये. जब्बीरची देखील आपण पाहिलं एक मोठा टेनिस क्रिकेट बॉक्स अंडरआर्म क्रिकेट मधला जर पाहिलं तर सर्वाधिक ज्याला पसंदीदा खेळाडू कोण असेल तर तो जब्बीर, आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी करताना प्रिन्स आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू असेल षटकातील. आपण पाहतोय दुसरे षटक मार्गस्थ आहे. इथून आपण पाहतोय याही वेळेस चेंडूला खेळून काढलाय डिक्लेअर झोन कडे. जितेश माची जोपर्यंत चेंडूला पकडेल तोपर्यंत मात्र सिंगल रन्स घेतली जाईल. सिंगल देखील महत्वाची आहे, कारण की निलेश मागच्या 2 मॅच मध्ये नक्कीच खेळला नव्हता, परंतु यावेळेस गरज आहे आणि गरजेच्या वेळेस निलेश मिश्राला इथून टीम मध्ये इन केलाय मी म्हणेन. पुन्हा एकदा आपण पाहूयात. याही वेळेस आपण पाहतोय चेंडूला सोडलंय. नक्कीच चेंडू जातोय जितेश माचीकडे. व्हाईटचा इशारा आलाय. आज ऑफिशियल पंच देखील आपण पाहतोय समीर खान म्हणजेच बिट्टू आपल्याला पाहायला मिळतंय आजच्या घडीला, आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी उपस्थित झाला. यावेळेस बिग अपील आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. पंच इथून जर पाहिलं तर इंटरेस्टेड नाही आहेत, कारण की पायावर चेंडू पडला होता आणि तदनंतर जितेशच्या हातामध्ये काही क्षणाला असं वाटलं होतं की जबरची बॅटची एज लागली की काय, आणि एक मोठा जल्लोष झाला होता. त्यानंतर आपण पाहतोय चेंडू जर पाहिला तर रन्स मिळणार नाही. डॉट चेंडू आलाय. वाह, काही जल्लोष होता जितेश माची याचा आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल यावेळेस. आता मात्र पूर्णपणे हावी होताना आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु पंचांनी इथे आपल्याला पाहायला मिळालंय की तिसऱ्या पंचांची मागणी केली आणि ती कशासाठी असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे.
क्राऊड 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 प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळतोय आणि काय तो जल्लोष. अगदी संतोष स्मृती चषक जर पाहिला तर आज सर्वांच्या नजरेत ज्या पद्धतीने आपण पाहतोय हवी होताना. मोठा गडी बाद तिसरी सफलता आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज निशांत पवार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ज्या वेळेस पॅराडाईज टीम अडचणीत असते, यस आपण पाहू शकतायत ऍक्शन रिप्ले. कारण विकासला जर पाहिलं तर 100% गॅरंटी होती की हा विकेट गेलाय. त्याच्या नजरेने त्यांनी पाहिलं होतं आणि त्याचसाठी त्याची ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या भाषेमध्ये, त्याच्या आगवण भाषेमुळे जर पाहिलं तर आज विकास ज्या पद्धतीने फटका खेळतो ना, जेव्हा चौका जातो तेव्हा इले हा नक्कीच त्याची भाषा आपल्याला ऐकायला मिळते. परंतु ही देखील भाषा एक वेगळी होती, इथून आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो, पुन्हा एकदा पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस चेंडूला अगदी पाठवलंय डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन्स मिळेल त्या ठिकाणी. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय एकंदरीत 7-3 गडीच्या मोबदल्यात. मोठी सफलता मिळाली खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर. मंगेश माची सारखा एक तगडा गोलंदाज, परंतु आज त्याला कुठेतरी थांबवलंय. या 2 गोलंदाजाला चान्स दिलाय. इथून आपण पाहते पुन्हा एकदा चेंडू जाईल हिम्मत माचीकडे. जोपर्यंत फिल्डिंग करेल तोपर्यंत रन्स मात्र सिंगल मिळते. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत. 4च्या सरासरीने खेळणारा संघ जर पाहिलं तर पॅराडाईज टीम 24 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 24 मध्ये 34ची आवश्यकता. दादा या टॉस साठी सचिन भोईर साहेब या. सचिन भोईर साहेब आमच्याबरोबर जोडतात. आपण नाणेफेक करतोय. कॉल करा ना, माहिती आहे ना कॉल काय करायचं. संतोष आणि वन मॅच शो
सचिन दादा बसा आपण. टॉस जीता है, क्या लेंगे आप? हम लोग पहले फील्डिंग करेंगे. कल की सेम टीम में कुछ बदलाव? हां, टीम एक प्लेयर चेंज असेल कारण की अज्जू नाही मिळत तर त्याच्या जागी एखाद नवीन मुलगा खेळायला भेटेल. ओके. काय गावकऱ्याची काय संपवतात आणि तुमची मॅच असते की लंडनला वॉचिंग करतात, लंडनवाले बघतील पुन्हा आपला फोन येईल का आज? हां, येऊ शकतो आणि गावाचा पण भरपूर सपोर्ट आहे कारण की टीम चांगली खेळत आहे आणि सर्वच चांगले खेळत आहे तर सपोर्ट आहे गावाचा. थँक्यू सो मच. तुमची बॅटिंग आहे, तुम्ही बॅटिंग करून देखील जिंकल्यात, फिल्डिंग करून देखील जिंकल्यात. आता तुमचा मनसुबा काय आहे, किती धावा काढण्याचा? आम्ही जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. काही बदल आहेत की कालचा संघ पूर्ण आहे? नाही, एक बदल आहे, भावेश मोरे मिळत नाही आज. ओके, थँक्यू सो मच. बघितलं टॉस आहे ते निश्चितच तारापूर संघाने आणि तारापूर संघाने फिल्डिंग घेतलाय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. इथून जर पाहिलं तर हार्दिक पुन्हा एकदा एंट्री करताना आपल्याला पाहायला मिळालं. 3 चेंडू आतापर्यंत टाकले, 3 चेंडूमध्ये एकच धाव. याही वेळेस लेग ब्रेक चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये म्हटलं तर लेग ब्रेक चेंडू थोडंसं डोकेदुखी ठरतंय फलंदाजाला आणि तेच मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. इथून जर पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 10 धावा. 10 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी हाताळले. हार्दिकचे 4 चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत. मागची ओव्हर देखील त्यांनी गाजवली होती, ही ओव्हर देखील गाजवेल असं नक्कीच आपल्याला इथून पाहायला मिळेल. काय जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. यावेळेस आणखीन एक सफलता. निलेश मिश्रा याला माघारी परतावा लागेल. मोठा फटका मारायचा होता, शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, खराब चेंडू होता, परंतु या खराब चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथून जर पाहिलं तर गडी बाद झालाय तो म्हणजेच निलेश मिश्रा गडी बाद. स्क्रीन ऑपरेटर प्लीज जरा तिथे यायचं आहे. स्क्रीन पासून थोडंसं लांब उभं राहायचंय प्लीज, विनंती असेल. स्क्रीन पासून थोडंसं लांब उभं राहा. मॅचला मजा आली खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अहमद म्हणजेच गुड्डू आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडवर आहे तर दुसऱ्या बाजूला निशांत पवार आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस हा चेंडू सोडलाय चेंडू जातोय जितेश माचीच्या हातामध्ये. वाईटचा इशारा आलाय, अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाते. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4थं मैदानाच्या आतमध्ये. 2 गोलंदाजाला कंटिन्यूज गोलंदाजी करण्यासाठी इथे मात्र भाग पडलाय कारण त्या पद्धतीची गोलंदाजी केलताना आपल्याला पाहायला मिळते. स्क्रीन ऑपरेटर जर कोणी असेल तर प्लीज या. स्क्रीन ऑपरेटर यावेळेस पुन्हा एकदा पायावर चेंडू आदळतोय, रन्स मिळणार नाही. सिंगल रन्स घेतला. इथून आपण पाहतोय लेग बाईटच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत स्कोर कार्डवर लागली जाते 12 धाबा. 4 गडीच्या मोबदल्या आहेत. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहिजे. 3.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय असं मी म्हणेन. गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत फलंदाजाला मोठा फटका मारण्यापासून वंचित ठेवलाय. इथून पाहतोय सिंगल. हे आता मात्र ह्या जोडीला चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. जर चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली, निशांतकडे देखील नक्कीच ती क्षमता आहे मॅच जिंकवण्याची, परंतु इथून खूप लांब जाताना मॅच कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर हावी झालाय आगवणकर. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रिन्स गोलंदाजी मार्कवर आहे. याही वेळेस समोरच्या दिशेने, परंतु पहा एकाकडून झाली चुकी परंतु दुसऱ्याने ते सावरलं. मंगेश माची त्या ठिकाणी बॅकअपला आपल्याला पाहायला मिळाला. चांगला बॅकअप केलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर नक्कीच इथून रोखली गेले. आतापर्यंत फक्त आणि फक्त 13 या आकड्यावर पाहायला मिळते धावसंख्या. पुढचा चेंडू आपण पाहतोय. यावेळेस 3 चेंडू टाकून झाले आहेत. इथून निशांत पवारला या ओव्हरमध्ये थोडंसं नक्कीच प्रयत्न करावे लागतील. 1 ते 2 मोठे फटके 3 चेंडूमध्ये. फटका तर आलाय परंतु इथून जयेश माची त्या ठिकाणी चेंडूवर पुन्हा एकदा सुरेख ड्राईव्ह लगावतोय, चेंडूला पकडतोय, रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. कमालीची आज एक वेगळा रूप आपल्याला पाहायला मिळतोय आगवणचा, जो 2025 मध्ये ज्या पद्धतीने आगवणची टीम कुठेतरी थोडीशी बॅकफुटला जात होती असं वाटलं होतं. 26 मध्ये काहीतरी
चेंजेस झालंय की काय, परंतु या दोन गोलंदाजांनी पुन्हा एकदा आगवणकर काय असते ते मात्र पुन्हा दाखवून दिले आहेत. सुरेख गोलंदाजी. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका तर सजवलाय, परंतु जगदीश आहे वन ऑफ द बेस्ट फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहे तो मैदानाच्या आतमध्ये, त्याच्याकडून कुठलीही चुकी नाहीये. चेंडूला अडवलाय. आता मात्र जर पाहिलं तर मन लागली जात आहेत प्रेक्षकांची पुन्हा एकदा समोरच्या दिशेने, परंतु वा आतापर्यंत जर पाहिलं तर षटक क्रमांक 4 कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकामध्ये एकही चौकार म्हणजेच मोठा फटका येऊ दिलेला नाही आहे. काय कमालीची गोलंदाजी. धावसंख्या जर पाहिली तर फक्त आणि फक्त 13 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 29 धावा. काय मॅच आहे, काय मॅच आहे. ही मॅच एकतर्फी होईल असं कधी वाटलं नव्हतं, कोणालाही वाटलं नव्हतं, परंतु तो जब्बीरचा महत्त्वाचा विकेट, अय्यांचा महत्त्वाचा विकेट, सोहिलचा महत्त्वाचा विकेट ज्या पद्धतीने आले ना, त्यानंतर अगदी आपण पाहतोय हावी होताना आगवणकर. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. खास करून मी हार्दिक आणि प्रिन्सचं नाव घेईन, ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी टाकले, या मॅचला अगदी रंगत आणले असं मी म्हणेन. इथून आपण पाहतोय 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 म्हणजे 29 धावा, म्हणजे ही मोठी धावसंख्या असणार आहे. IPL मध्ये देखील रंगत आणले मी म्हणेन. पंजाब चेस करताना आपल्याला पाहतोय 11 मध्ये 9 धावा. इथून पाहतोय आपण ब्रेक आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकानंतर प्रत्येक संघाला एक ब्रेक दिला जातोय. आपण पाहतोय 2 मिनिटाचा अवधी, क्षणभर विश्रांती ज्या पद्धतीने म्हटलं जात आहे ना, ती विश्रांती दिली गेली पाण्यासाठी. आता मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर मंगेश माची. अगदी जर पाहिलं तर मंगेश माचीने आपली गोलंदाजीच्या जोरावर पाहिलं तर कित्येक सामने एकतर्फी नक्कीच जिंकून दिलेत. तोच गोलंदाज पुन्हा एकदा पाहतोय, अनुभवी गोलंदाज आहे ज्याच्याकडे भरपूर अनुभव आहे. जेव्हा जेव्हा मंगेश माची त्याचा लेग कटर चेंडू टाकतो तेव्हा मात्र भले भले फलंदाज आहेत ते लेग कटर चेंडूला मारण्यासाठी कुठेतरी चुकतायत. इथून आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा पहिला चेंडू यावेळेस मारलाय तर खरा, परंतु जगदीशच्या हातामध्ये हा चेंडू, रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. आता प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार करावा लागेल. अहमद म्हणजेच गुड्डू याला, निशांत आहे, अहमद आहे, दोन्ही फलंदाज स्ट्रॉंग आहेत, परंतु यावेळेस वा क्या बात आहे. विकास माची त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज आगवणकरांचं एक वेगळं रूप जे आपल्याला पाहायला मिळतंय. नेहमीच असतात, चर्चेत असतात आगवणकर, का मोठं नाव आहे. काल देखील आपण पाहिलं होतं तुषार संके साहेब आले होते आणि तुषार संके साहेबांनी सांगितलं होतं की आगवण सारखा संघ आपल्याला पालघरमध्ये पाहायला मिळतं. एक मोठा संघ आहे, खूप चांगला तगडा संघ म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पॅराडाईजचं नाव आपण पाहतोय ज्या पद्धतीने आज पटलावर आहे, त्यांच्या विरोधात ही कामगिरी खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस सिंगलच मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय एकंदरीत 15 धावा. 9 चेंडू शिल्लक आहेत. 27ची आवश्यकता. पुन्हा एकदा आपण पाहतोय ही मॅच काय होईल असं वाटतंय की एकही चौकार जाऊ देणार नाही की काय आगवणकर. या मॅच मध्ये प्रेक्षकांना देखील तेच हवं आहे. या मॅच मध्ये एकही चौकार जाऊ द्यायचं नाही आहे. इथून टशन आहे, आहा सांगितलं आणि झालं. इथून मात्र आपण पाहतोय चौकार तर आलाय. विकास माची थोडासा जास्त इंटरेस्ट दाखवला त्यांनी हा चेंडू पकडण्यासाठी आणि तिथे मात्र आपण पाहतोय चुकी झालंय. हरकत नाही, मॅच खूप लांब आहे. इथून प्रयत्न तर करावे लागतील पॅराडाईज टीमला देखील, कारण की गुड्डूकडे देखील ती क्षमता आहे, मोठे पटके मारू शकतोय. मनाची परिस्थिती जर पाहिली तर आता मात्र थोडीशी खालावलेली आहे, परंतु या परिस्थितीमधून तुम्हाला सावरावं लागणार आहे. पुन्हा एकदा यावेळेस बॅटची एज लागले आणि तिथे मात्र टेकन विकेट मिळतोय. गुड्डू बॅक टू द डग आउट. इथून आपण पाहतोय चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत मंगेश माची यांचा आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख 6 चेंडू टाकले, 6 चेंडूमध्ये 6 धावा. जो चौकार एक लागला होता या इनिंग मध्ये जर पाहिलं तर पहिला चौकार अगदी 5व्या ओव्हरच्या 5व्या चेंडूवर आला असं मी म्हणेन.
यावेळेस गोलंदाजी माकवर गोलंदाज हिम्मत माची आपल्याला पाहायला मिळेल, ज्यांनी बॅटिंग खूप चांगली केली. आपल्याला संघाला 42 धावा ज्या बनवण्यामध्ये मोठं वाटा जर पाहिला तर हिम्मत माचीच्या कालच्या दिवसात देखील या हिम्मतच्या बळावर जर पाहिलं तर आणखीन एक मोठा फटका. निशांत पवारकडे ही क्षमता आहे, मोठे फटके तो देखील खेळू शकतोय, परंतु दबाव जो आपल्या टीमवर आला, 2-3 विकेट लवकर बाद झाले आणि त्यानंतर दबाव क्रिएट केला आणि त्या दबावामुळेच जर पाहिलं तर आज थोडंसं लेट फटके खेळण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, इथून जर पाहिलं तर 5 मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे, अजूनही मॅच आहे. यावेळेस काय घडतंय, यावेळेस काय घडतंय, इथून मॅचला कलाटणी येईल की काय, कारण की अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत, 5 मध्ये 18ची आवश्यकता आहे. 5 चेंडू 18 धावा. आणखीन एक फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु नाही. जगदीश यावेळेस चुकी करणार नाहीये. वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याचं नाव, ज्याची नोंदणी 2021 मधून घेतली गेली तो खेळाडू. इथून जर पाहिलं तर नक्की काय घडलंय, गडी बाद आहे. पंचांचं बोट आकाशाकडे, म्हणजेच इथे विकेट मिळालाय. निशांत पवार देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र ही मॅच जी आहे ती पूर्णपणे आगवणकरांच्या खेम्यामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. आणि इथून कितीही प्रयत्न केले तरी पॅराडाईज टीम जिंकू शकणार नाही आहे, कारण चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 3 आणि 3 चेंडूमध्ये एकंदरीत 18 धावा बनवायच्या आहेत. 3 चेंडू 18 धावा. काय मॅच झाली, जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली गेली आणि प्रेक्षकांचं मी कौतुक करीन. ही मॅच पाहण्यासाठी अगदी प्रत्येक कंपनीतनं हाफ डे घेऊन आले आहेत आज प्रेक्षक वर्ग, खऱ्या अर्थानं हाफ डे घेऊन आले आहेत ही मॅच पाहण्यासाठी. आणि इथून आपण पाहतोय आणखीन एक डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळवलाय. थँक्यू संतोष. एक मिनटं. 20 फूटचे मालक विशालदादा, आपण मंचावर येण्याची कृपा करावी. वन मॅन शो आयोजन कमिटी आदरपूर्वक आपल्याला मंचावर आमंत्रण करते. 20 फूटचे मालक विशालदादा. याही वेळेस आपण पाहतोय विशाल जो लेट आलाय, परंतु आपण पाहतोय आता त्याच्याकडे देखील पर्याय नाही आहे. पूर्णपणे रस्ते बंद झाल्यानंतर आपण पाहतोय इथे डोळे मिटले जात आहेत, तेच मात्र इथे करायला मिळाले. आणि आगवणकर या ठिकाणी क्वालिफाय होताना टॉप 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त कामगिरी, चांगली बॅटिंग आणि हार्दिक आणि प्रिन्सची ती गोलंदाजी मी म्हणेन काय कमालीची आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मिस्टर हार्दिक ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी 5 धावा दिले आणि 5 धावांमध्ये 3 विकेट हासिल केले, तोच ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या हार्दिक. चला हार्दिक या मॅच मॅच घेण्यासाठी. चला वेळ टळू नका, इनिंग ब्रेक द्या. हार्दिक या. एक मोठं आदरणीय व्यक्तिमत्व आमच्या समेत जोडतायत आणि त्यांच्याकडनं आपण देतो